खरं तर बऱ्याच जणांची इच्छा होती, ताई तुमचं देवघर दाखवा. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. असा मोठा स्वामींचा फोटो मध्यभागी ठेवलेला आहे आणि जेव्हा आपण देवांची जी सीरियल लावत असतो, तर त्यांची पण सीरियल असते. सगळ्यात पहिला गणपतीचा टाक किंवा फोटो चालतो. तर इथं माझ्याकडे जागा कमी असल्यामुळं मी इथं चे पाय दाबताना लक्ष्मीचा फोटो या दाम्पत्य जीवनासाठी सुखकारक फोटो आहे. नंतर बसलेला दत्त महाराजांचा फोटो आहे. त्यानंतर स्वामींचा फोटो आहे. म्हणजे इथं जर जागा असती तर विष्णूच्या पहिलं गणपतीचा फोटो आला असता. पण मी खाली जे ताक ठेवलेले आहे तिथे मी गणपतीचा पहिली मूर्ती ठेवली. त्यानंतर कुलदैवता आमची तुळजाभवानी आहे. परंतु गागरे घराण्याचे सगळेजण रेणुका मातेला पूजा करतात पळशीला. तर इथं रेणुका मातेचा माहूरच्या रेणुका मातेचा टाका आहे. इथं कुलदैवत खंडेराय महाराज जेजुरीचे खंडोबा त्यांचा टाका आहे. नंतर भैरोबाचा टाका आहे. इथं खाली पित्रांचा टाका आहे, कारण मला सासरे नाहीये म्हणून. आणि आम्ही मोठे असल्यामुळं हा पित्रांचा टाक आमच्या देवाऱ्यामध्ये ठेवलाय. इथं अन्नपूर्णा माता आहे. अन्नपूर्णा माता आपण पाहू शकता नेहमी तांदळामध्ये ठेवावं लागते. आणि हे जे फुलांचे गजरे, तर त्याचं पण मी सांगते तुम्हाला नंतर. हे छोटंसं पिरॅमिड ठेवलेलं आहे. जसं वास्तू पिरॅमिडने बॅलन्स होती तसं देवाऱ्यामध्ये पण पिरॅमिड महत्वाचं असतं. इथं हे श्रीयंत्र ठेवलेलं आहे. श्रीयंत्राला कमळगठ्ठ्याची माळ लावलेली आहे. नंतर ही स्वामींची अशी सुंदर मूर्ती आहे. तर मला असं वाटत होतं की स्वामींच्या मूर्तीला अशी सुंदर पालखी पाहिजे. तर ही इथं घर झाल्याच्या वेळी 2 वर्षापूर्वी ही अशी चांदीची पालखी आणि मूर्ती घेतलेली. आपण कुठलीही पितळाची देखील मूर्ती ठेवू शकता, पण मूर्तीवर पुरुष सुक्ताचा श्रीसुक्ताचा अभिषेक गरजेचा असतो. बाळकृष्ण आहे. इथं बाळकृष्णाची मूर्ती आहे. लड्डू गोपाल पण म्हणतात. तर हा प्रत्येक म्हणजे मुलीला सासरी जाताना जसं देतात ना आई वडिलांकडून, तसा हा बाळकृष्ण आहे. इथं लक्ष्मीची छान मूर्ती आहे. आणि इथं पिंड आहे. तर पिंड नेहमी नाग नसणारी असावी अशी सुटसुटीत पिंड ठेवलेली आहे. खरं तर गजऱ्यामुळे दिसत नाहीये, मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. आणि मला हे साईबाबांचं एकदा सत्काराच्या वेळी आलं. खरं तर आपण भेट आलेले देव पूजत नाही, पण आम्ही आता नगर जिल्ह्यातले असल्यामुळे आमचं नगर जिल्ह्याचं आराध्य दैवत म्हणू आपण साईबाबा. आणि बालाजीची एक मूर्ती आणि पांडुरंगाची मूर्ती आहे. इथं पादुका ठेवलेल्या आहे स्वामींच्या. ह्या पादुका अक्कलकोटला लावून आणलेल्या आहे. स्वामींची मूर्ती देखील तिथं लावून आणलेली आहे. वर्षातून एकदा कुलदैवत कुलधर्म कुलाचार करताना आपला कुलदैवतेचा देवीचा टाक तुळजापूरला आणि खंडोबाचा टाक जेजुरीला नेऊन आणायचा असतो. तर अशा प्रकारे हा देवरा आहे. इथं शंखाचं स्टँड आहे. त्याच्यावर हा शंख ठेवलेला आहे. शंखाचं निमुळतं टोक कुठं असावं हा देखील प्रश्न असतो. तर शंखाचं निमुळतं टोक नेहमी उत्तर दिशेला असावं. आणि त्याच्या समोर शक्यतो पिंडीच्या समोर काहीच ठेवायचं नसतं. पण आज जरा देवारा आवरल्यामुळं छायाने इथं ही गाईची मूर्ती ठेवलेली आहे. तर ही मी खाली घेते जरा. आणि ही जी घंटी आहे ओमची, ही मला वाटतं महाकालवरून आणलेली आहे. बाकी चांदीची घंटी आहे. मूर्ती पिंडीच्या समोर काहीच ठेवायचं नसतं. अशी ही रोजच्या आरतीचं हे आरती पात्र आहे. इथं पाण्यामध्ये कासव ठेवलेलं आहे. हे भरभराटीचं लक्ष्मीचं प्रतीक आहे. इथं दिवा ठेवलेला आहे. आणि आता अखंड दिवा असतो हा तिळाच्या तेलाचा. तिळाच्या तेलाचा दिवा नेहमी लावलाच पाहिजे देव्हाऱ्यामध्ये, कारण चांगला असतो दिवा. शक्यतो विजू द्यायचा नाही. असा छोटासा मुकुट घातलेला आहे महाराजांना. आणि आपल्या हिंदू धर्माच्या सगळ्यात महत्वाचा ग्रंथ श्रीमद भगवद्गीता मोठा ठेवणं जागेअभावी शक्य नाही. आणि असं छोट्याशा स्टँडवर ही भगवद्गीता ठेवलेली. आणि केवड्याचा अत्तर आहे. स्वामींना मधून मधून मी लावत असते. केवड्याचा अत्तर महाराजांना खूप आवडतं. आणि हा जो फोटो आहे ना, ह्याची पण एक वेगळीच आख्यायिका आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण आपण किती पण ठरवलं तर महाराज जोपर्यंत ठरवत नाही, किंवा महाराजांचा कुठला फोटो आपल्या देवाऱ्यात घरात येईल, कशा प्रकारचं रूप येईल, हे देखील महाराजच ठरवत असतात. त्याची मी छानशी स्टोरी तुम्हाला ह्या फोटो मागची सांगणार आहे. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही देवाऱ्याची शंका असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्या हे करण्याचा प्रयत्न करेन, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुडीताचे देव आपल्या देवाऱ्यात पूजायचे नसतात. एकाच देवाच्या 2-2, 4-4 मूर्ती नसाव्यात. खूप अडचण नसावी देवाऱ्यामध्ये. जसं घरामध्ये पाहुणे आल्यानंतर खूप पाहुणे एकत्र व्यवस्थित पाहुणचार करून राहू शकत नाही, तसंच देवाऱ्याचं देखील असतं. कमीत कमी देव असावे, टाक व्यवस्थित असावे, टाकाला कुठल्याही प्रकारे छिद्र नसावं. आणि सपाट म्हणजे त्यांच्या पाठीला कुठं डोळ्याला छिद्र नसेल, वेळोवेळी तपासलेले पाहिजे. भंग पावलेले देव पूजायचे नसतात. एकाच देवाचा फोटो आणि मूर्ती चालेल, पण सेम सेम मूर्त्या 3-3 एका एका देवाच्या नसाव्या देवाऱ्यात. बाकी काही शंका असेल तर नक्की मला विचारा. श्री स्वामी समर्थ.